अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत. त्यानंतर ज्यांना कुणाला पैसे आलेले नाहीयेत त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. तर आधारला आपलं बँक अकाउंट हे लिंक नसल्यामुळे, सीडिंग नसल्यामुळे बऱ्याच महिलांना जे काही ₹3,000 आहेत ते आलेले नाहीयेत. तर त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहायचा आहे. नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मदत होणार आहे. सगळेजण आजकाल मोबाईल, स्मार्टफोन वापरतात. तर सगळ्यात प्रथम आपल्याला Googleमध्ये जाऊन, क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन तुम्हाला माय आधार हे टाकायचं आहे. माय आधार टाकल्यानंतर तुम्हाला माय आधारला लॉग इन करायचं आहे. तुम्ही या विंडोमध्ये बघू शकता की कसं लॉग इन एक आपलं थंब दिसत आहे, वेलकम टू माय आधार. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काय आधार क्रमांक आहे तो क्रमांक इथे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा म्हणून एक सेकंड ऑप्शन येईल. तो जसं या बॉक्समध्ये दिलेला आहे तसं या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल आधार कार्डला त्या ठिकाणी तुम्हाला ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी रिसीव्ह झाल्यानंतर ओ-टी-पी त्या ठिकाणी टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तिथे डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, त्यानंतर ऑर्डर आधार, पी-यू-सी कार्ड, ॲड्रेस अपडेट. तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आधार सीडिंग स्टेटस या ठिकाणी तुम्हाला 4था का 5वा ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटस. तर या ठिकाणी तुम्हाला ही विंडो ओपन होईल. कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक इज मॅपिंग डन. या ठिकाणी बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी ऍक्टिव्ह स्टेटस हे ऍक्टिव्ह दाखवत आहे. म्हणजे सध्या जे काय तुमच्या आधारला बँक अकाउंट हे लिंक आहे ते हे आहे. ह्या अकाउंटवर तुमचे पैसे आले आहेत का नाही सर्वात प्रथम हे चेक करणं तुम्हाला गरजेचं आहे. बँकेमध्ये जाऊन पासबुक अपडेट करून घ्या. जरी SMS आलेला नसेल, बरेच महिलांना काय होतं, SMS येत नाही बट बँकेमध्ये पैसे आलेले असतात. त्यामुळे बँकमध्ये जाऊन पासबुक अपडेट करून घेणे अथवा कस्टमर केअरचा नंबर असतो टोल फ्री, त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून बॅलन्स इन्क्वायरी करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की पैसे आलेले आहेत किंवा नाही. जरी आलेले नसेल किंवा हे अकाउंट जुनं कोणतं असेल ते तुम्हाला माहीत नसेल ऍक्टिव्हेट आहे की नाही, त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये जाऊन तुम्हाला चेक करावं लागेल हे ऍक्टिव्हेट आहे का नाही. या ठिकाणी माझे जे काही हप्ता आहे 3,000चा तो आलेला आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दुसरा अकाउंट नंबर जर द्यायचा असेल तर सिंपल तुम्हाला प्रोसेस सांगतो. पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे. तुम्हाला सांगायचं आहे की डीबीटी मला जे काय म्हणजे डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफर गव्हर्नमेंटची जे काय लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे त्यासाठी मला खातं ओपन करून द्या. त्या ठिकाणी ते तुम्हाला नवीन खातं ओपन करून देतील आणि तुमचं आधार सीडिंग पण करून देतील. तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे ज्या महिलांना कुणाला पैसे मिळाले नाही त्यांनी सिंपल आपलं पोस्ट ऑफिस जाऊन त्यांनी एक नवीन खातं ओपन करणे. आणि जर पोस्ट ऑफिसमध्ये गेले तर हे अकाउंट पण सर्वात प्रथम डिॲक्टिव्हेट होते का नाही हे पण चेक करणे तुम्हाला गरजेचं आहे. आता डिॲक्टिव्हेट म्हणजे डिलिंक आधार कसं करायचं, जर एखादं जुनं खातं असेल तर त्याला डिसीडिंग कसं करायचं याच्यासाठी तुम्हाला आपण एक दुसरा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला ते डिॲक्टिव्हेट एकतर पहिली प्रोसेस अशी आहे की तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. दुसरी प्रोसेस अशी आहे की तुम्ही बँकेत जाऊन करू शकता. शक्यतो बँकेत जाऊन करा, कारण की ऑनलाईन करताना तुम्हाला फक्त 4-5च ब्रांच दाखवत आहेत. 4-5 ब्रांच कोणकोणते आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. NPCL ही एक वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून NPCI गुगलमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही.
या ठिकाणी साईड ओपन झाल्यानंतर इथे कन्झ्युमर ऑप्शन असेल, त्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल या ठिकाणी जर तुम्हाला सीडिंग करायचं असेल बँक अकाउंट, तर ह्या ठिकाणी तुम्ही सीडिंग करू शकता. बट 4 का 5च असे ब्रांच आहे, त्या ब्रांचचे तुम्ही या ठिकाणी करू शकता. हो का, या ठिकाणी बघू शकता बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटक बँक याचं तुम्ही सीडिंग किंवा डिसीडिंग करू शकता. अदर बँक असतील, स्टेट बँक किंवा दुसरी बँक, तर तुम्हाला ब्रांचला व्हिजिट करावं लागेल. तर अशा पद्धतीने ही आधार कार्ड सीडिंग करण्याची स्टेप आहेत. जर कुणाला या संदर्भात जर प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना आणि महिलांना सांगा, जेणेकरून ते घरच्यांच्या महिला आहेत, जे काही माता भगिनी आहेत, त्यांना ते हेल्प करतील आणि त्यांचं आधार कार्ड जे सीडिंग करतील, जेणेकरून त्यांना येणारा जो काही लाडकी बहिणीचा हप्ता आहे तो मिळणार आहे. जर सीडिंग केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. याची कृपया करून सगळ्यांनी दक्षता घ्यावी. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.